तर नमस्कार मंडळी, मनीषा कुर्वे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आणि आहे आता आज भाऊबीजेचा दिवस आहे। मस्त छान सकाळी सकाळी मस्त मॉर्निंग झालेली आहे। मी उठलेली आहे। आता मला भरपूर सारे काम आहे कारण की आमच्या इकडे येत आहे अयशची आत्तू। हो ना अयश, आत्तू येत आहे ना आज, म्हणून मस्त सकाळी सकाळी उठून गेलो कारण की त्यांची ट्रेन आहे, मस्त लवकर येणार आहे। ते तिथून निघून पण गेले आणि आता 10 वाजता पोहोचणार पण आहे। त्याच्यासाठी मस्त नाश्ता स्वयंपाक वगैरे मला करून ठेवायचा आहे। म्हणून म्हटलं अयश तर रोज 11 वाजता उठतो झोपून, पण आज बघा, आज मम्माला काम आहे तर लवकर उठून गेलं माझ्यासोबत। हो ना दादू, ओके नाही? गुड मॉर्निंग सर्वांना, तुम्हाला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर चला आता आमच्यासोबत एन्जॉय करा। आत्तू येणार आहे म्हणून आम्ही जास्तच खुश आहोत कारण की आत्तू आम्हाला खूप जास्त आवडते। हो ना यश? आत्तू आली की आम्ही मस्त एन्जॉय करतो, मस्त मज्जा करतो आणि त्याच्यासाठी एक आम्ही सरप्राईज पण ठेवलेला आहे। ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर बघायला मिळेल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आता सकाळी सकाळी वरून तर आपण खाली आलो, आता आपण कुठे दर्शन देणार सर्वात आधी, म्हणून म्हटलं चला किचनमध्ये दर्शन देऊया। आणि दिवाळी आहे त्याच्यासाठी आमच्या कामवालीनं मस्त 2 दिवसाच्या सुट्ट्या मागितल्या आहे, त्या पण एन्जॉय वगैरे केलाच पाहिजे, म्हणून आम्ही पण काही म्हटलं नाही, चला तुला एन्जॉय करायचं आहे 2 दिवस, जरा मस्त मज्जा करा, म्हणून त्या मज्जा करत आहेत मस्त ना। आमची घरी इथे सज्जा होत आहे कारण की आम्हाला मस्त भांडे आणि झाडझूड वगैरे करावं लागत आहे। आतापर्यंत झाडझूड झालेली नाही बघा, आता मी झाडझूड वगैरे करणार, त्याआधी तर मला आता फ्रेश व्हायचं आहे, म्हणून मी पिणार आहे चहा मस्त, ते पण कडक आणि गरमागरम। आणि आता ताई तर येत आहे त्याच्यासाठी मस्त मी रात्रीच डिसाईड करून ठेवलेला कारण की सकाळी धांदल व्हायला नको की पाहुणे येणार आहेत तर आपण काय बनवणार काय नाही बा, म्हणून तर मी आता मस्त छान असं काय रेसिपी करणार आहे, रव्याचं ढोकळा आणि चटणी करणार आहे नाश्त्यासाठी। आणि स्वयंपाकामध्ये काय करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं लागेल की नाही? चला मग राहा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू। नाश्ता झाल्यावर मी सांगते काय बनवणार आहे जेवणामध्ये, म्हणून तोपर्यंत चहा घेऊन घेते। आता माझा चहा वगैरे घेऊन तर झाला, आता म्हटलं चला काय म्हणतात रे, काल आम्ही आणलेलं होतं काय ते तुम्हाला सांगते बघा इकडे। बापा बघा फ्रीज किती मोठी आहे, वरचं एक खालचं एक बघा, माझ्यापेक्षा तर उंचच आहे रे बाबा फ्रीज, तरी पण फ्रीजमध्ये जागा नाही बघा। इथे बघू शकतात काय आहे, डब्याच्या मागे केक आणलेला आहे मस्त छान छान। तर आज आम्ही केक कटिंग करणार आहोत, ताई आल्याबरोबर आधी केक कटिंग करणार आहोत आणि मग नाश्ता करणार आहोत। आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे कारण की त्यांचा वाढदिवस होऊन गेलेला आहे 12 तारखेलाच, म्हणून म्हटलं चला आपण तेव्हा तर नाही केक कट करू शकलो त्यांचं, तर आता ननंदबाई आपल्या घरी येणार आहेत की नाही, म्हणून त्याच्यासाठी आम्ही मस्त केक कट करणार आहोत आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे मस्त। आता इथे घेतलेला आहे मी मस्त छान रवा, अयांसाठी पण दूध गरम करून घेतलेलं आहे, एक घ्यायचं भांडं आणि त्याच्यामध्ये काढायचं रवा। आपल्याला जेवढं म्हणजे लोकांसाठी तुम्हाला आता ढोकळा करायचा आहे तेवढं तुम्ही घ्या, मी जरा जास्तच करत आहो कारण की मस्त पोट भरून खाऊया कारण की खूप दिवसानंतर ढोकळा करत आहे मी आता। आणि हा आहे मस्त आंबटवाला दही, दही टाकलं नाही तर ढोकळ्यामध्ये काहीही मजा येत नाही कारण की ढोकळे असे कसे आंबट पाहिजे मस्त छान खायला। आणि त्याच्यासोबत करणार आहे मी मस्त शेंगदाण्याची चटणी। फुलू नाही राहिला बाबा, फुल रे बाबा, फुल रे बाबा। आणि आता वाजलेले आहे 8 सकाळचे, सकाळी उठूनच लवकर आता नाश्त्याला लागली आहे बघा मी, कारण की लवकर आटपायचं आहे ताई वगैरे यायच्या आधी। आणि लोकांची सवय कशी असते की पाहुणे आले रे आले मग लागा कामाला, मला नाही आवडत तसं, मला पाहुणे वगैरे आल्याच्या आधीच सगळं काही करून घेतलेलं आवडते मस्त, मग ते आले की निवांत त्यांच्यासोबत बसा आपण, असं आहे माझं। पाणी टाकून द्या आणि छान असं मिक्स करू। अयश काय पिताय, काय पिताय सा? चा, इकडे बघ, इकडे बघून मग
अयांशला चहा प्यायची राहते हो ना. अरे बापरे, आपला कप चहाच्या बघितलं की अयांशलाही चहा प्यायचा असते, पण त्याला चहा दिलेला नाही आहे. चहा छानून झाल्यावर फक्त सहजच तिथे टाकावं लागते आणि त्याला द्यावं लागते. गरम असेल मग. बॅटर असं रेडी झालेलं आहे मस्त छान. आणि इथे बनलेली आहे कढई आणि कढईवर आपण अशी ठेवून देऊ मस्त टाटी. खाली पाणी टाकलेलं आहे आणि इथे चाळणी ठेवलेली आहे. तिथे आळणी का चाळणी म्हणतात काय माहिती बा, आळणी म्हणतात. आणि मग आता इथे तेल लावूया आणि याच्यावर हा बॅटर टाकून घेऊया आणि झाकून घेऊया. आपले ढोकळे घेतलेले आहे मिक्सरचा मस्त जार आणि याच्यामध्ये टाकूया मिरची आणि सांबार, कारण की आपल्याला करायची आहे आता मस्त छानशी चटणी. आणि शेंगदाणे बघा हे भाजलेलेच आहे, तर इथे टाकून घेऊया शेंगदाणे आणि याची करायची आहे चटणी. आणि एका बाजूला झालेला आहे ढोकळा तयार मस्त छान छान. मी तुम्हाला दाखवते. आधी चटणी रेडी करते. हे सगळं काही झालं, आता याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ मस्त छान चवीपुरतं आणि करून घेऊया मस्त आपली शेंगदाणा चटणी. छान छान आत्तूसाठी. आत्तू येत आहे ना मस्त आपली. आत्तूच्या वेलकमसाठी किती छान छान. हा अशा टोळा असं असं. हा तोड बेटा. वाव खूप छान. असं 1 अच्छा 2 अच्छा 3 हो. आतून नुसतं शिकवलं असं असं करायला मस्त. हो की नाही दादू. घ्या घ्या. आम्हाला यश पण हेल्प करू लागते. हो की नाही दादू. छान आहे माझं बाळ. हो आमची आत्तू येणार आहे म्हणून किती छान छान करतो ना आपण. आत्तूसाठी आमच्या आत्तूसाठी. हा असं रडते बेटा तू बेबी. हो तो गुंताचा आहे हो ना बे. कसं रडते दादू तो. तू छान आहे बेटा, तू नाही रडत ना. तू त्याला कम्पेअर नको करत जाऊ आपल्यासोबत. तू गंधाच आहे, त्याला सोडून दे. तू बेबी गंधा आहे, छोटा बेबी गंधा आहे. हो ना, तू बेबी गंधा आहे ना. अयांश किती विचारामध्ये आहे की नाही. गालावर हात मांडून घेतलं. काय काय करू काय काय नको करू असं झालंय अयांशला. हो ना बेटू. बघा अयांशने किती छान रांगोळी काढली आहे फुलांची आत्तूसाठी. इथे राहणार आहे केक आणि बाजूने बघा हे असं केलंय फुलांचं. जेवढं काही माझ्यानी जमते तेवढं करत, कारण की हे सगळं काही आपल्याने जमत नाही. इथे मस्त दिवे मांडणार आहे छोटे छोटे. आणि बघा हॉल किती छान सजवून ठेवलेला आहे. आता इथे पण पडदा वगैरे पूर्ण पॅक करायचा आहे आणि तिथे पण हॅपी बर्थडेचा लोगो लावायचा आहे. आणि या साईडला पण जरा जरा डेकोरेशन केलेलं आहे बघा. आमचं गदू बाळ. आता वाजलेले आहे 9:30 आणि थोड्या वेळातच आतू येणार आहे. अरे दादा बघा किती वाट बघत आहे. तुझ्या एक कुठे गेला तो फुगलेला. कुठे गेला, कुठे टाकला. नुसतं तुला लुडबुड लुडबुडच करायची राहते नाही का दादा.
I gotta get